श्री संतांची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत प्रस्तुत रूपी प्राप्त स्थळी महाराजांच्या अभंगामध्ये सुखाचा पत्ता सांगतात. कोणाला सांगतात? असा एक जीव महाराजाकडे गेला की दुःखानं गांजून गांजून गेलेला, तळमळतोय दुःखानं. असा साधक महाराजाकडे गेला. महाराज, आमच्या जीवनामध्ये सुख नाही, आम्हाला सुख पाहिजे. सुख कुठे आहे ते सांगा. प्रत्येकाला सुखाची गरज आहे. असा एकही नाही जगामध्ये की त्याला सुख नाही म्हणणारा. मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत प्रत्येकाची अपेक्षा सुखासाठी आहे. नुसती अपेक्षा नाही तर सुखासाठी सारखी तरफड चालू आहे. बरेच माणसं धडपड करून आजूक त्याच्या जीवनात सुखाचा पत्ता नाही. काय एक प्रयत्न करीत असतील प्रत्येक जण सुखासाठी, कोणीही असू दे, प्रत्येकाची अपेक्षा आहे सुख, पण आजूक सुखाचा पत्ता कुठं नाही. सर्वजण दुःखच आहे. प्रत्येकाचा चेहरा न्याळा तो दुःखीच आहे. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे. राजा दुखिया प्रजा दुखिया. राजा असो, प्रजा असो, जोगी असो, जंगम असो, महाराज असो, कोणी असो, दुःखीच आहे. संन्यासा सगळ दुःखी. का दुःखी? सुखासाठी तर प्रयत्न करतात, पण अजून काही सुख त्याला का मिळत नाही? त्याला न मिळण्याला कारण असं आहे, अपेक्षा करतात सुखाची. सुख आहे परमार्थात, आणि माणसं सुख हुडकितात प्रपंचात, संसारात. संसारामध्ये सुख नाही, परमार्थामध्ये सुख आहे. एक आपला मार्ग चुकला. जायचे पंढरपूरला, पंढरपूरचा रस्ता सोडून दिला, निघालं विरुद्ध दिशेला. कितीही दिवस इकडं फिरलं तर दुसरं कोणतं पंढरपूर गवसल, पण ही पंढरी सापडणार नाही. का? दिशाभुली झाली. मुशापरीला एखादा माणूस गेला, ज्या ठिकाणाला जायचंय ते ठिकाणा त्याचा हुकला आणि दुसऱ्या मार्गाने गेला, आणि त्याच्यात त्याला दिशाभूल झाली. कुठं चालू तेही कळना. मार्ग चुकली विदेशी एकली, आणि तयावरी झाली दिशाभुली. तशी प्रत्येकाची दिशाभूल झाली, मार्ग चुकला. सुख आहे परमार्थ क्षेत्रात, आणि माणसं हुडकितात सुख संसारात. कितीही प्रयत्न केला संसारात तर सुख मिळत नाही. कारण का? संसारात दुःखाचा आहे. दुःख बांधवडी पुष्कळ प्रमाण सांगायचं आपल्याला आहे हा संसार. म्हणून सुखाचा विचार नाही कोठे. इथं सुखाचा पत्ताच नाही. विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल अपेक्षा सुखाची करतात पण सुख मिळत नाही, मार्ग चुकला. एक म्हातारी बाई थंडीच्या दिवसामध्ये एक 4-5 तडपायचं लूक वाकड शिवू लागली. 4-5 जुने पडलेले लुगडे असे जोडले, वाकड शिवू लागले. पश्चिम महाराष्ट्रात त्याला वाकड म्हणतात, आपल्याकडे त्याला गोदड म्हणतात. काही फुगीर माणसं आपली गरिबी उघडी पडू नये म्हणून त्याला राजा म्हणतात. राजा अशी ती वाकड, ती मोठी गमतीची असते. हिवाळ्यात पांघरायला गरम, आतरायला नरम, धुवाला नेलं तर चौगीचं मरण, बांधून ठेवलं तर भरम, नेलं एखाद्या चोरानं तर फुटलं त्याचं करम. सगळ्या चिंध्यात मधात बाबाला असं ती वाकळ गमतीची. शिवीत शिवीत दोरा संपला, दुसरा दोरा ववायला गेली. सुईच्या जवळून दोरा गेला, हिला वाटलं छिद्रातून गेला काय की. सुई सोडून दोरा धरला, सुई पडली खाली. अंगावरल्या पदराच्या वटीत सुई पडली असतीनं असं केलं, उतरंडीच्या सांदीत वाजली टचकन. गेली आपली भानवशीपशी अशी चापडायली सुई. बराच वेळ झाला सुई हाती लागना. एक ग्रस्तानं पाहिलं, आजीमाय कवापासून घरात गेली म्हणली. काय करायली? आजीमाय काय करतात? बाप्पा सुई पडली रे म्हणले, मी सुई हुडकायली. आजी अशी अंधारात सुई गवसत नसती, उजेडात हुडकावं लागते. तिनं लादणी सोडून दिली आणि अंगणात आली हुडकायला. उजेडात हुडकायली. काही माणसं रस्त्यानं जाऊ लागले. एका ग्रस्ताने विचारलं, आजीमाय काय हुडकतात? बाप्पा माझी सुई पडली रे म्हणली, सुई हुडकायली. त्याला वाटलं आजीला मदत करू लागाव. त्यानं धरलं खळवर रान, लागलं हुडकायला, सुई सापडणं. दुसरा माणूस जाऊ लागला, अरे काय हुडकायला? अहो म्हणले त्या आजीची सुई पडली, सुई हुडकून द्यावं म्हणलं. त्यानंही धरलं रान, ते बी लागलं हुडकायला. माणसं हुडकत हुडकत 10-5 झाली तरी सुई सापडना. तर एक चिकित्सक होता, त्यानं सांगितलं, हो एवढे माणसं आपण सुई हुडकायलो तरी सुई सापडत नाही, नेमकी सुई कुठं पडली ते बघा. काय किंवा म्हणले कुठं पडली की त्या आजीला माहित. आजीला विचारलं, आजीमाय नेमकी सुई कुठं पडली? एवढे आपण हुडकतो तरी सापडत नाही. त्या आजीनं सांगितलं, माय उतरंडीच्या सांदीत पडली. हरपली घरात आणि हुडकी ती दारात. किती दिवसाला गोसल? कधीच शक्य नाही. सुख आहे परमार्थात आणि आपण हुडकीतो संसारात. कितीही प्रयत्न केला तर सज्जनो त्या संसारात सुखच नाही. सर्व सुखाची आशा जन्म गेला, सर्व सुखाची आशा जन्म गेला, सुखाची आशा जन्म गेला, सर्व सुखाची आशा जन्म गेला. क्षण एक मुक्ती यत्न नाही केला, क्षण मुक्ती यत्न नाही केला, मुक्ती यत्न नाही केला, क्षण मुक्ती यत्न नाही केला. भिन्नता दिशा क्षीण पावला, भिन्नता दिशा क्षीण पावला,
या माया गोष्टीला जीव माझा सहित नेनती कोणी माझे सहित नेनती कोणी माझे सहित नेनती कोणी माझे सहित नेनती कोणी जीव माझा जीव माझा माझे सहित नेनती कोणी माझे सहित नेनती कोणी माझे सहित नेनती सर्व सुखाची आशा जन्म गेला, सुखाची आस करून करून महाराज म्हणले जन्म गेला आमचा, आयुष्य संपलं, अजून आम्हाला सुख मिळालं नाही. हजारो प्रयत्न केले, सुखाचा पत्ताच नाही. का नाही? संसारामध्ये सुखच नाही महाराज, संसार दुःखाचा आहे. मुसाफरीला एक ग्रस्त गेला, तहान लागली वाटणं, एक विहीर होती, विहिरीपाशी गेला, पौरा घेतला आणि विहिरीमध्ये सोडला, भरून काढला पाण्यानं. पाणी प्यायला गेलं, पाणी खारट लागले, पौऱ्यात पाणी खारट आलं म्हणलं, दिलं पाणी फेकून, दुसरा पौरा काढून पुन्हा सोडला, दुसरा पौरा काढला, पाणी प्यायला गेलं, याच्यातही खरट पाणी निघालं म्हणलं, तिसरा पौरा काढून ते पाणी फेकून दिलं. 10-5 पौरे काढले तरी पौऱ्यात पाणी खरटच आले. का? आडातच पाणी खरट आहे, पौऱ्यात कुठलं गोड आहे. मुळातच संसार दुःखाचा आहे, याच्यात सुख कुठलं मिळेल? संसार सागर संसार सागरुगा भव दुःखाचे मूळ, दुःखाचं मूळ हा संसार आहे. जिथं दुःख मिळत आहे ते संसार आहे, याच्यात सुख मुळीच नाही, सुखाचा लेशच नाही, त्याचं अंगच दुःखाचं आहे. विठ्ठल असं म्हणतील महाराज, या प्रपंचामध्ये संसारामध्ये जर या लोकाला सुख मिळालं नसतं तर रात्रंदिवस एवढे तरफडले नसते, लोक प्रयत्न केले नसते. प्रत्येकाची अपेक्षा सुखासाठी आहे, आणि संसारामध्ये जर दुःख मिळत असेल या लोकांना, हे कशाला संसार करतील? संसार सोडले असते. मोठ्या मोठ्या लोकांना संसार त्यागले, संसारात सुख म्हणून का दुःख म्हणून. घंटा 2 घंटे असं कीर्तनात येऊन बसताल, काय न बरे असेल तुमची किती संपत्ती, तुम्ही संपत्तीवर रुसताल. घंटा 2 घंटे बसताल, काय न बोले असून असून आपली किती संपत्ती आहे, किती रुस तुला आपण संपत्तीवर. पुन्हा उठलं की घरला जातो, कीर्तन झालं की. लय कोणाकडे जमीन असेल तर 100 एकर 200 एकर संपला विषय. असून असून बायका किती असतील, कोणाला 1 नाही तर 2, लय कोणी हौशेदार असेल तर 3 करीत. किती बायका असतील, किती जमीन असेल,
किती प्रॉपर्टी असेल, नजर पुरल तितकं शिवार होतं. 18 भार वनस्पती त्याच्या शेतात पिकत होत्या. आपल्या शेतात आहेच काय, तुराट्या आणि पराट्या, ते ऊसाचे टिपरे एक, नवीन एक पीक निघाले सोयाबीन, पहिलं नव्हतं या 10-12 वर्षाखाली. मुसलमानाचं पीक ते रानात गेलं की अंगच खाजवायले, त्याचं नाव बदलले लोकांना, तर त्याला खाजा पीक म्हणाले. सोयाबीन अंगच खाजवते, अलर्जीच व्हाली. असून असून काय पिकत आहे आपल्या शेतात. पाऊल टाकला तिथं पाणी निघत होतं. आपले शिवार सगळे कोरडेच आहेत. 50-50 फूट हिरी घालीत, 1000-1000 फूट बोरी घालीत, पण धुळडाच निघाल्या झाल्या. कुलवान स्त्रिया राज्य सुख भोगायला होत्या. 700 बायका अंगाचं मर्दन करीत होत्या. राजा स्नानाला बसला, माईनं वरून पाहिलं. कौतुकानं माय पाहत असताना राजाचं स्नान, त्या पत्न्या स्नान घालाल्यात, राजाला मर्दन करतात. एक डोक्याचा केस पांढरा झालेला पाहिला माईनं. माय परमार्थिक होती. आत्मज्ञानाची प्राप्ती झालेली होती त्या मातेला. दुःख वाटलं त्या माईला. अरे अरे, अर्ध आयुष्य झालं याचा डोक्याचा केस पांढरा झालेला, काळ आता गिळते, अजून परमार्थात प्रवेश नाही. मृत्यूची या भेटी जवळी आली, मृत्यूची या भेटी जवळी आली, मृत्यूची या भेटी जवळी आली, मृत्यूची या भेटी जवळी आली. जरा मृत्यूची सर्वात मोठी, कर्णामुळे सांगू आली गोष्टी, मृत्यूची या भेटी जवळ आली. आला मृत्यू जवळ. पांढरा केस झाला की सावध हो जाव. आले गाव जवळ मुक्काम आपले. विठ्ठला दिवस कल्ला म्हणा आपला. आता माईला वाईट वाटलं, एवढं आयुष्य याचं परमार्थात गेलं नाही, विषय सुखात खर्चलं. आजुक्याला परमार्थ माहित नाही, कवा गळ्यात माळ नाही, एकादश धरली नाही, पंढरपूरची वारी नाही, कधी कोण्या साधूच्या पाया पडलं नाही, कोण्या ब्राह्मणाच्या पाया पडलं नाही, कोण्या गोसायाच्या पाया पडलं नाही, कधी धर्म केला नाही, कोण्या साधूचं ऐकलं नाही, कवा सप्त्यात पट्टी दिली नाही, दिली असेल कोणाचं हात केल्याशिवाय राहिलं नाही, कवा स्वयंपाकाला गेलं नाही, पहिल्या पंक्तीला तडा हाणल्याशिवाय राहिलं नाही, कवा पंक्तीत वाढ केली नाही, घरला वाढण नेल्याशिवाय राहिलं नाही. आयुष्यात कधी याला धर्म घडला नाही, परमार्थ घडला नाही. आता काळ येऊन घेऊन जाते, घडी घडी काळ. अजून किती आहे अवकाश, कधी काळ येईल घेऊन जाईल पत्ता लागना. काळा नळाची तोंडी, का घातली लोणियाची उंडी, मासी पंख पाकडे तव हे सरी. घेवनिया माप हाती, घेवनिया माप हाती, आळमावी दिवसरा, आळमावी दिवसरा, चोर लागते पुढे तई कमळा,
हाती घेऊन आम्हा पाहते काळ मोवी दिवस राती काळ मोजी दिवस राती चोर लाग घेती पुढे तैसे पळावे चोर लाग घेती लाग घेते पुढे तैसे पळावे पळावे काळ मागच आहे मराठी कवा येईल ते सांगायत नाही जोपर्यंत चोर लांब आहे तोपर्यंत जवळल्या संपत्तीवर उसत जाव जोपर्यंत अजून काळ न्याला आला नाही तोपर्यंत आपली आपली कामं पटपट करून घे जाव पटपट म्हणजे पोरीचे लग्न करून टाकावं हे कामं नाही ज्या कामासाठी आलो ते काम आटपीत जाव विठाला करा करा लाग करा करा लाग पाठ धरा पंढरीची वाट जाऊ नाही सपेट घात पडिला काळाचा आता कवा येतं की तो काळ घेऊन जाते त्याची शाश्वती नाही ज्याला काळच नाही वेळ नाही त्याला म्हणावं काळ हिवाळा म्हणा उन्हाळा म्हणा पावसाळा म्हणा तारुण्य म्हणेना बाल म्हणेना वृद्ध म्हणेना दिवस म्हणेना रात्र म्हणेना कवा येतंय कोण्या वेळात कोण्याही काळात घेऊन जाते त्याला म्हणावं काळ मातेला दुःख वाटलं माय रडू लागली डोळ्यातून आसरी पुसली एक थेंब असा खाली पडला पाहिलं वरी अंगावर थेंब पडला गार लागला वरून पाणी आलं दुःखाचे अश्रू येतात ते गार येतात आणि आनंदाचे अश्रू येतात ते गरम येतात या कोरवाटे येतात ते आनंदाचे अश्रू येतात आणि या कोरवाटे येतात ते दुःखाचे अश्रू येतात राजानं वर पाहिलं माय पदरानं डोळे पुसायले तटकन राजा उठला आणि मातेपाशी गेला माय माझ्यासारखा राजा मुलगा असताना तुला काय दुःख झालं माझ्या राज्यात सांग कोणी बोललं असेल तर मुंडकं उडीत होतेस का दुःख करतेस मातेनं सांगितलं बाळ्या कोणी मला बोललं नाही राजा मला दुःख तुझं आहे काय दुःख आहे अर्ध आयुष्य गेलं तरी तुझा परमार्थात प्रवेश नाही मासाला आणि केसाला भुलतोस किती संपत्ती कमवून ठेवलीस तर कोणी तुझ्या मागं खाणार नाही कोण कोले कुत्रे खातील याचा पत्ता लागायचा नाही तुझ्या संग काही येणार नाही आत्ताच्या आत्ता संसार त्याग सोड सोड संसार सांडी रे सांडी सांडी सांडे बाळा सांडे संसार छंद सोड सोड त्या संसाराचा छंद किती राज्य सुख कमवतो किती राज्य पद कमवतो किती प्रॉपर्टी कमवतो किती बंगले बांधले किती जायजाती कमवल्या केवढाले पद असले हे सगळं इथंच राहणार आहे
अपने खातिर मोहे बड़ाई अपने खातिर महल बनाया, अपन खाते महल बनाया, महिर बनाया, बनाया, आप ही महल बनाया, महल 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 मला हिंदी आहे ना. किती प्रॉपर्ट्या बनवतात माणसं. मौळाची मधमाशी असते, या फुलावर त्या फुलावर त्या फुलावर त्या फुलावर बसते. काय मकरंद सेवन करते महाराज. एवढा मकरंद सेवन करते, मस्त बिल्डिंग बांधते, पण वर येते गाभारा तयार करते, गोदाम. त्या गोदामात मध साठवते. कोण्या फुलावर बसून मकरंद सेवन करते, त्या गोदामात साठवते. काय ते पक्का असते हो गोदाम, आणि खाली राहायची सोय बिल्डिंग. तुमच्या काय बिल्डिंगी महाराज उन्हाळ्यात पोळतात, पावसाळ्यात गार लागतात, हिवाळ्यात गार लागतात. पुन्हा सगळी सुविधा जिथले तिथं चक, किचन रूम, बेडरूम, संडास, बाथरूम, देवघर, चक सगळी पद्धतशीर सोय असते त्या बिल्डिंगीत. कसलाही वारा सुटू द्या, हालना, पावसानं भिजना, थंडीत गार लागना, पळड तर लागना, इतकं नरम घर असते ते. असे काचे आली धोंड्याची. काय ती इंजिनियर डोका असते त्या माशीचं. वरी गोदाम साठवती मधाचा. एखाद्या शेतकऱ्यानं ती पोळी बघाव मौळाची, काय कांदा आहे म्हणला इथं. खाली धुपण करताय, धुपण त्या माशीला लागले की त्या माशीला असते त्या धुपणाची अलर्जी, अंगाचा दाह होत आहे. डोळ्यानं दिसत नाही त्या माशीला, कुठं पळायचं सुधरत नाही. ते शेतकरी जात आहे, ती फांदी अशी कडकड कडकड मोडीत आहे, लक 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 खालीत आहे. माशा उठून एकडं जातात. एवढा कष्टानं ते मध कमवलेलं असतंय महाराज, पण शेवटी कोण घेऊन जातंय त्याचा पत्ता लागना. मधुमेळवणी माशी आम्ही कसाची पार दिया, आम्ही कसाची पार दिया, आम्ही कसाची पार मिळवणी मासी. काय ती मासी मध मिळवती, पण कोणासाठी? दुसऱ्यासाठीच. पारखिया पार दिया,
हं? वार दिया दुसऱ्याला काय फायदा आहे त्या मधाचा? कष्टानं ती मासी कमवती महाराज. झाडोनी आणखी नेला तया फुकटची वेदू. एवढे कष्ट केले ते वाया गेले. आणि तसंच आहे, तो दृष्टांत आपल्यावर बसवावा. एवढी संपत्ती आपण कमवतो, पण शेवटला कोण कोली कुत्री खातात त्याचा पत्ता लागत नाही. कोण्या कामाची? माय उपदेश करायला सोड सोड ते संसार. काय अंगात वैराग्य निर्माण झालं महाराज. मातेचं दर्शन घेतलं, सर 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 पायऱ्या उतरला. जे वनात निघून गेला आजू काही संसाराकडे पाहिलं नाही. गोपीचंदने बचन सुन कर महाल मुलक सब छोड़ा. गोपीचंदने बचन सुन कर महाल मुलुक सब छोड़ा. हरिषी कोई नहीं बड़ा दीवानो के गफलत में बड़ा. पश्चाताप झाला अंतःकरणाला. चांगल्या माणसाचे सहज जरी शब्द कानावर पडले महाराज, अंगात वैराग्य निर्माण होते. सहज त्यांच्या ऐकता गोष्टी परमार्थ पोटी दृढावे. जर वैराग्य निर्माण झालं, आपल्याला होते वैराग्य. बघा मग घंटाभर कीर्तनात बसले तोर खरंय गड्या म्हणतात महाराजाचं. खरंय गड्या आता असंच वागायचे. इतकी मान हाली तर की त्या महाराजाला वाटा आता हे देवच होते काय की गड्या. इतकं वैराग्य. कीर्तन झालं की फडं फडत होतर फडके तर घेतो तो सांभाळून. वाटला लागले की म्हणायचे लय महाराज बोललं र. दुसरं म्हणतं टेबल लावून बोललं. तिसरं म्हणतं या हिरवटीलाच लागलं होतं ते का जनावर हिरवटीला लागायला. दुसरं म्हणते जाऊ दे त्याचा धंदा असे र काढा तमाखू. घातलं धंद्यावर. एक क्षणिक वैराग्य होते आपल्याला. कीर्तनात बसलं तोर. काही लोकांना प्रसूती वैराग्य असते, काही लोकांना समशान वैराग्य असते. स्मशानात बसले तोरक माणसं काय खरंय माणसाचं म्हणतात. काय खरंय माणसाचं काल होतो. दुसरं म्हणतं या आम्ही संघ पिढ्या वळल्या मगवान. काय खरंय माणसाचं. घरला आलं की गुंड्या तुटूस तर तडाहांत गेलं बोंबलत वैराग्य. काही लोकांना प्रसूती वैराग्य असते. प्रसूतीच्या वेळेला बाई मानला झिंजाडा देव देव बोलते. पुन्हा त्या सासरचा रस्ता धरायचा नाही. पुन्हा त्या सासरची वार्ता ऐकायची नाही. पुन्हा त्या सासरचं तोंड काढाय बघायचं नाही. आबा बाबा बाबा ते वैराग्य मानला झिंजाडा. चांगलंच वरीस 6 महिने व्हावं लेकरू पाळण्यात खेळावं. मालक पिंट्या कसा तुमच्याकडे बघून हसायला बघायला बोंबलं. प्रसूती वैराग्य. पण काही माणसाला अनुताप वैराग्य होते. अनुताप म्हणजे पश्चाताप. या राजाला गोपीचंदाला अनुताप वैराग्य प्राप्त झालं. चढे वैराग्य वाले चढोवरी, वैराग्य वाले चढोवरी, वैराग्य वाले अनुतापे अनुतापाची दुनी वचडे दुनी व चढे वैराग्य वाढे चढावडी. त्याला वैराग्य वाढत आहे. ऐसा अनुताप लहाता ते वैराग्य तयाचं. मग वैराग्य तयाची हाता. त्या वैराग्याची कथा ऐकाता सांगे. अनुताप वैराग्याचा निसलो निसेना. अनुताप वैराग्याचा निसलो निसेना. अनुताप मागील कर्म थांबत नाही पुसनता मला. मागील
पुसून कामला सौरी झाले राम केला सौरी झाले राम केला पुसून कामला मागील कर्म ठाऊला पुसून सौरी झाले राम केला सौरी झाले अनुताप वैराग्याचा नेसली मी सेला, मागील कर्म ठाऊक नाही पुसू नका मला. ज्याच्या जीवनात पश्चाताप झाला, आता मागलं काय सांगू नका गड्या म्हणला मला, पुण्य काय आणि पाप काय, इतका त्याग निर्माण होतो. ज्ञानोबारानं गोड दृष्टांत दिलाय. ओमलिया अन्ना लाल न घोटी रसना. कमी वाटला दृष्टांत, पुढच्या दृष्टांताची योजना केली. अंगाना शिवे आलिंगना प्रेताची. नवीन जावाई सासरवाडला आले, रजावाई होतो गोड घाशा, इथले कोणी सोडून रेव असले. काय असतं की महाराज जावाई आले की लयच आनंद वाटतंय. सासू सासऱ्याला नाकाचा मोती ठेवी घाण आणि राखे जावायाचा मान. स्वयंपाक बनेला, पुरणपोळी भात भाजी भजे पापड पंचामृत, दह्याची चटणी कवटाची चटणी कारळाची चटणी त्या भाज्या. तर गोड घाशा असल्यामुळं जिलबी सांगितली हॉटेलची ऑर्डर. 5 किलो जिलबी आणली. 10-5 सोयरे सांगितले भावकीतले लोक जावाया संग जेवायला बसले. जेवायला ते जावाई जिलबीची पात्राची गाठत पडू देना, कशाकडेच बघ ना, येडा माग येडा गुंगवायले. 2-2.5 किलो एकट्यानंच गुंगेली. ती मेवणे थट्टा करायला, भाऊजी एक येडा घ्या की, एक येडा घ्या की. ते एका येड्याला माशी चिटकलती. ती येडा ह्याच्या नशिबात, ह्या येड्यानं बघाव का नाही, त्याच्या सगळं येडा गुंगीला. खळखळ हात धुतला आणि बैठकीला बसले. आता मासी पोटात गेल्यावर गुणानं बसती वय. जेवी मासी सवी अन्न सुख नेदी ते भोजन. बैठकीला बसल्या, बैठक लागली घुमायला. ते मेवणे म्हणाले, भाऊजी बाबा रत्न आणू का, पान पराग आणू का, सीताराम आणू. हे असं करायले. ते उठून उभं राहिले, चूळ मळायले. ते मेवणे चोळण्याला धरायला तर खाली वडाले, भाऊजी बसा की. हे असं करायले. भडभड 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 वालकी झाली. सगळ्या बैठकी जिलबीच्या काड्याच काड्या. ते कोणते सासू खिडकीतून बघायले, माय काय की जावाय बापा, असं कुठं असते का माय. किती 8 तासानं माणसानं स्वयंपाक केला, माय घंटाभर पोटात ठुला नाही. काय की माय जावाय बापू, माय मला त्या वरणाचं काय वाटना, घरची डाळ होती. भाताचं चपातीचं काय वाटना, ते राशींचंच होतं सगळं. पण ती जिलबी लोकांचे पैसे उसने आणून आणली होती. माय 5 किलो जिलबी. कसंही करा माय जावाय बापू, त्या जिलबीचा पैसा देखील फिटला नाही अजून. निसत्या त्या काड्या काड्या तरी उचला. उचलील जावाय. ओमलिया अन्ना लाल न घोटी रसना. शक्य नाही. विठ्ठल हे चित्त प्रपंचापासून ओमनते मनी बैसलेसे. इतका त्याग येते का अंगण शिवे आलिंगना प्रेताची. 5 भावाचा इस्तात राय बाहेर फिरायला बोंबलत म्हणते. भाऊ म्हणले उगं बोंबलत फिरायला, द्यावायला टाकून दिलं वायला टाकून. 10-11 वाजूस्तोर बाहेरच फिरायचं, 12 वाजूस्तोर कुठं बी. बाई एकटीच घरी. काय ते दोघाचा जिवाळा महाराज नवरा बायकोचा. हेदोळा घरला गेलं की तू आजीव मया मोआ जीव तुया, घे जरस अर्धी घे कोरभर घे. ते ताटाला ताट लावून जेवण, ते दिमाग करणं फुकटच पुळका. ते ह्याला बाहेरून यायला उशीर झाला आणि लाईट नव्हती.
एकटी झोपली बाई घरात आणि पत्राव मांजरानं उडी मारली. बाई होती हरण काळजी. जी बाई घाय भरली, जे आट्याक आला जागीच बाई खलास. रात्री 12 वाजता आले, हाक माराले, ए झोप, ए झोप. गेली झोप गावाला आणि काची झोप आली. साखळी काढली, बॅटरी घेऊन जवळ गेलं. ते कवाशी जीव गेलता की अंग कडक खून गेलतो. असं हलवायले सगळं चाललं लाकडावर. तोंडावर पांघरून काढून बॅटरी दाबली. एक डोळा झाकला, एक उघडा, जीभ बाहेर पडले करू भूप 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 भूत म्हणून लाक पळ्या घराच्या बाहेर. अंगणात आले आणि भावाला हाक माराले, दादा. ते मला काव गा हाका मारायला सर बेटे मला झोपू का? माई हो म्हणला, ती कसं निराळच कराय. अरे झोप म्हणला, आजच्या दिवस सकाळी नाही दवाखान्यात. बाप हो म्हणला, अवघडच. आता काय अवघड आहे, झोप की. काल मोठं गुलू गुलू बोलू लागलास, ताटाला ताट लावून जेवू लागलास. एक रात्र काढ की जमू नका. पत्नीच आहे पण चैतन्य हरपलं की भूत म्हणून पळून जाते त्या पत्नीला. अंगन सेवे आलिंगना प्रेताच्या. जशी पत्नीची भीती येते, प्रेताची भीती वाटते. वाकलेल्या अन्नाची चिळस येते, तसं त्या प्रपंचाचा त्याग निर्माण होतो. विठाला एवढ्या वैभवाचा एका क्षणात त्याग करून टाकला महाराज. प्रपंचात संसारात सुख म्हणून का दुःख म्हणून? संसार दुःख म्हणून, सुख नाही. मानतात काही माणसं सुख, ते विषय सुख आहे, ते क्षणिक सुख आहे. नाही, ते विषयाचं सुख सुख नसून ते साध्यंताचे जाण दुःख. परी काय करे जे मूर्ख न सेविता न सरे. विषयाचं सुख सुख नाही, ज्या सुखापासून दुःख मिळतंय ते सुख नसून ते दुःख आहे. विठ्ठला बाप्पा विषयाची मधुरता, काय गोड विषय लागते बापरे. नानोबारा म्हणले इतका गोड आहे बाप्पा विषयाची मधुरता. जने आवडे उपजे चित्ता, परिणाम विचारिता प्राणहारे. भोगा गोड आहे, परिणाम वाईट आहे. पाखुडी येते दिव्यापाशी आलिंगन द्यावं असं वाटतंय, द्यायला जाते पण जीवनाला मुकते. पतंगादी पालिंगन ते त्याशी चुक मरण. दै विषयाचरण आत्मघात. विठाला विठाला सरोवरामध्ये एखादा गळ धरणार जाते, असा गळ असते. ते ए बाय हो बोल नका, इचू निघाला इकडं इकड्या बोलायला. विठाला विठाला कीर्तनात बसून बडबड केलं. त्या झडीमध्ये पिवळ्या पट्ट्याच्या बेंडक्या असतात बघा, पिवळ्या ड्रॉया करतात. या बाया बोललेल्या असतात ते कीर्तन. ते हिरव्या पट्ट्याचे एक असतात बघा, एवढाले बेंडके. असे ठोंग ठोंग माणसं बोललेली असतात. ते झड लागल्यावर काही एवढाले असतात बघा, ते टन टन उड्या मारतात. एवढाले बेंड ते असे चिल्लर गाबर बोललेले असतात. कीर्तनी बडबड कीर्तनी बडबड करील जो कोणी, बेंडू कहोनी येईल जन्मा.
कोणी बडबड करू नका, निवांत बसाव. विठाला खाल्ल्या आकड्याला इथं मांसला येते, 10-5 वाव दोर असते, फेकते सरोवरात, नदीला, ढवात, तळ्याला. ती माशी असते, ती माशी अशी टोचणी मारते त्या मासाला. मारेत 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 मांस तोंडात धरते. एकदा मांस तोंडात धरलं की ते सेवन करीत असताना इतके मग्न होते, एवढे मग्न होते, एवढे मग्न होते की माशी पानालाच विसरते. हे गळ आता असा करतंय, ते ढिल्ला असते, ते वरतंय दोर, तिकडं माशी तिकडं वडते, हे इकडं वडते. माशीच्या ताकदीप्रमाणे इकडं ते वडतंय. ते वडीत 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 माशी तिकडं, हे इकडं, माशी तिकडं, हे इकडं. याच्या मनात येते आता माशी पक्की गळाला लागली. खपकन वर असा द्वारा केला की माशी मासा संगती आकडा बाहेरच घेऊन येते. आमिषाच्या मिशे गळगिळी मासा, फुटून या घसा मरण पावी. विषयाचे सुख देते वाटे गोड, विषयाचे सुख येथे वाटे गोड, पुढे यावं घड यमदंड. तसं मांस सेवन करायला माशीला गोड वाटलं, पण जीवनाला मुकली न. विठाला तसंच या विषय सुखाचं. विषय सुख माणसं सेवन करण्यात मग्न होतात, पण जीवनाला मुकतात. हो, विडाला गोड आहे, पण परिणाम वाईट आहे. किती वय झालं तर माणसाला महाराज संसार नको वाटत नाही. किती माणसं मग्न होतात संसारात बघा. नातरुंड झाली तरी बाजारात काठी घेऊन जाते, एका हातात पिशवी, एका हातात काठी, मान लुक 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 हलते. कोणी म्हणा बाबा होईना झाले तुम्हाला, आता द्या पोराकडे कारभार. ते म्हणते मोप खरं, पण आमच्या पोरायला सुधरच ना. काय पोरायला सुधर नका, तुला सुधर ना. तिकडं पोराचा पाळणा हलायला, इकडे ह्याचा हलायला. विठाला विठा बाप्पा विषयाची मधुरता. भोगाय गोड आहे, परिणाम वाईट आहे. बरेच माणसं म्हणतात महाराज मोप सगळं खरं हो, माणूस का करा म्हणून करतोय का. बघ खेळत खेळत, अरे खेळत झालं पण इथं आग लागली की. विठाल विठ्ठल गरीबाची बाई रानात काम करायला गेली. उन्हाळा दिवस, लवकर आली. सकाळी काम करून दुपारच्या बाऱ्यात ऊन लागते म्हणून अंगणामध्ये चूल पेटीली, आपली स्वयंपाक करायला. लेकरू रांगत रांगत आलं, तुराटीची काडी उचलली, सनकाडी. ती खेळायले, ती मोठी सनकाडी गमतीची असते. पटकन जाळ धरती, लागला जाळ, दचकलं लेकरू, तुराट्याच्या कुडात दिला फेकून ते जाळ. तुराट्यानं जाळ धरला महाराज, भुर्र सगळ्यात झोपडं लागलं पेट. घर जळालं, घर जळालं, घर जळालं म्हणून तर सगळं जळून खाक झालं. गावातले लोक ठोक ठोक जमा झाले. तंटामुक्तीचे अध्यक्ष, बाई तुझं कोणी शत्रू होतं का गावात? भांडण झालं का? तू कोणाला शिवा देतीस का? तिनं सांगितलं बघा आमचं गावात कोणी शत्रू नाही, कोणासंग भांडण नाही, सगळं गाव माझ्याविषयी चांगलं आहे, मी कोणाला बोलले नाही. बाई मग घर कसं पेटलं? कोणी फुकून दिलं का? कोणी फुकून दिलं नाही. आमचं लेकरू खेळत खेळत चुलीपाशी आलं आणि खेळत खेळत सनकाडी घेतली. खेळत खेळतच पेटली आणि खेळत खेळतच कुडात टाकली. नाही बघा खेळत खेळतच घर जळालं. बाई खेळत खेळत घर जळालं, पण घरातलं काय निघालं? देखे खेळता अग्नी लागला. मग तो न सावरे जैसा उधवला, तैसा इंद्रिया लळा दिला भला नो हे. विषय सेवन करीत
बसील आयुष्य संपल पण विषय विषय सेविता कोण तृप्त झाला इंधने मला विषय सेविता कोण तृप्त झाला इंधाने निमाला अग्नी कोठे. दोन चार गोष्टी अशा आहेत महाराज त्या कधीच तृप्त होत नाहीत. पोस्टाचं तोंड कधी मिटलंय का बाबा? येऊ द्यात म्हणते कागद, कधी मिटना. जावयाची जात किती येऊ द्यात बैमानच असते जावाई, कधी तृप्त होऊ दे ना. शिमग्या पाडव्यात लग्न झालं आणि वैशाखात आमराय उतरले. त्या बापानं सांगितलं पोराला जा बेबीला घेऊन या आंबे खाला. गेली वर्षी उन्हाळ्यात बेबी होती म्हणली, यंदा नाही. काळडी गाडी गेलं. ताई न्याला आलो म्हणलं आमराय उतरले. येऊ दे म्हणली मालकाला. मालक आले. भाऊ न्याला आलाय आमराय उतरली म्हण. बाबानं धाडले. मग जाऊ का? जमत नाही. त्यानं सांगितलं दाजी भाऊजी 4 रात्रा धाडा लगेच आणून घालतो. नाही म्हणालो की मला 1 रात्र धाडा. अरबा काय वाटतंय की महाराजा जावाय लोकाला लय दिमाग येते. वाईट वाटलं त्याला. तोंडकीत मारल्याने निघून गेला. आपलीच बहीण म्हणला पण लोकाच्या ताब्यात गेली. बाबाला सांगितलं बाबा धाडलं नाही म्हणला ताईला भाऊजीनं तन करीत. बाप हुशार होता. बापानं सांगितलं न धाडू दे, भरडारला आंब्याचं नेऊन दे आंब्याची डाल. इथं काय एकट्या बेबीनं खाली असतं, तिथं सगळं घर आंबे खाईल. आंबा जर होता महाराज तांब्यावनी आंबा, कोयला बारीक मधाला रसाळ गोड चिट आंबा, उगवरून सुकरुट्या पडलेला पिवळा जरद आंबा, सुगंध सुटलाय त्या आंब्याचा. तोंडाला पाणी सोडू देऊ नका. भरलं डाललं शिवलं ते नेऊन दिलं. सगळेच घरचे आंबे खालीत. पण ज्याच्यासाठी नांदायला आली ते डालीकडे बघना. आंबा घेऊन चालली. मालक आंब्याची डाल दिली, 1 आंबा खान. आंब्याची डाल दिली, 1 आंबा खान. खाणवाल्या म्हणला 17-12 सांगायला आंब्याची डाल दिली, आंब्याची डाल दिली. आंब्याचं झाड दिले का म्हणला. लगेच फोन लावला. पप्पा म्हणत नसेल तेव्हा. मालक म्हणाले झाड आंब्याची डाल दिली काय नवले झाड दिलं का बेबी? 500 झाड आहेत खाय म्हणून आंबा 1 झाड दिलं. मालक आंब्याचं झाड बी दिलं म्हणा. खा की आंबा. हो म्हणा. झाड दिलं. आंब्याचं ढेर दिलं का म्हणा. जावयाची जात किती द्या बैमान तृप्त होणार नाही. पोस्टाचं तोंड मिटत नाही. तसं अग्नीमध्ये कितीही काष्ट टाका अग्नी भडकतो पण अग्नी शांत होत नाही. इंधने निमाला अग्नी कोठे. तसा विषय सेवन करणारा माणूस कितीही विषय सेवन करू द्या विषय वाढतो पण तृप्त नाही. विठाला विषयाचं सुख भोगीत असताना दुःख मिळेल पण सुख नाही महाराज ते. म्हणून साध्यंताची जाण दुःख. काय करी जे मूर्ख न सेविता न सरे. विषयाचं सुख नसून ते दुःख आहे महाराज. मग आमच्या जीवनात सुखाचा पत्ता आम्हाला सुख पाहिजे. खास तुम्हाला सुख भोगावं असं वाटत असेल तर एकाच ठिकाणी सुख आहे तिथं तुम्ही जा. सुख एक हे चिठाई बहुपाई संतांची. संत महात्म्याच्या संगतीत सुख आहे महाराज. सत्संगात सुख आहे. सुख या संताचा
समागमे. कुठं सुख आहे? कोणाच्या संगतीत? येवया जावायच्या संगतीत सुख आहे. सुख या संत समागमे. संतांच्या संगतीत सुख आहे. कोण्या संतांच्या संगतीत? नित्य दुनावे तुझे या नामे. जे महाराज अखंड भजन करतात अशा महाराजाच्या संगतीत सुख आहे. त्याच्या संगतीत गेल्यास सुखाचा अनुभव. दहन होती सकळ कर्मे. सर्व काळ प्रेमी डुल्लत असो विठाला विठ्ठल. सुख एक ही ठाई बहुपायी संतांचे. सोलीवते सुखाती सुखावोनी उभे ते अंगणी वैष्णवाच्या. सुकामुपम्य संतांचे चरणी प्रत्यक्ष अलंका भुवनी नांद तशी. संत संगतीचे काय सांगू सुख. संत संगतीचे काय सांगू संत संगतीचे काय सांगू सुख. सुखच आहे फक्त संतांच्या संगतीत. इतर कुठं सुख नाही मला. सुख एकही चिठाई बहुपायी संतांचे. खूपच सुख आहे संतांच्या संगतीत. म्हणून साधूचे पाय धरून राजा. पाय म्हणजे ह्या पायापाशी सुख नाही. ज्या मार्गानं संत महात्मे जातात त्या मार्गानं चालणं माणसं सुखी होतात. ज्या मार्गे मुनी गेले त्याची मार्गे चालिलो. कळेचे विषय अंधा म्हणून उघड बोलिलो. ज्या मार्गानं संत महात्मे जातात त्या मार्गाने आपण जाण्याचा प्रयत्न करा. आपलं जीवन सुखी होईल. जीवनामध्ये खरं सुख प्राप्त होईल. सुखनाम परमात्मा. संतांच्या संगतीत सुख 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 काय. आता इथं बघा किती आनंद आहे. बघा 7 दिवस झालं सत्संग चालू आहे. महाराज साधू लोक येतात, रोज उपदेश करतात. म्हणजे देव बाप्पा आहेत, नंदकिशोर देव. 7 दिवस झालं चिंतन चालले भागवताचं. सत्संग आहे. प्रशस्त वातावरण आहे. आनंदमय वातावरण. कुठं घर आहे की कुठं दार आहे की माणसं 2 तास चेक विसरून जातात. काटवायला घर कुठेही की महाराज. किती समाधान माणसं राहतात. काही वेळाच्या नंतर हे आनंद इथं सापडत नाही. का एवढा आनंद आहे? इथं देव उभा असते. तेथे असे देव उभा दिसे समचरणाची शोभा. देवाचं वास्तव्य कीर्तनात महाराज. सत्संगात देव उभे असतात म्हणून आनंद आहे. भगवान म्हणतात मी कुठं राहत नाही, माझे भक्त गाती जेत नारद आम्ही उभा तेथ. तुम्हा आम्हाला संतांच्या संगतीत सुखाविषयी आनंद वाटतो, नवल नाही. वैष्णवा संगती सुख वाटे जीवा. वैष्णवाच्या संगतीत तुम्हा आम्हाला आनंद वाटेल, नवल नाही. जगाचा मालक या सुखाला भुलला. या सुखा कारणी देव वेडावला. वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. नावडे वैकुंठ शेषाचे शयन वैष्णव सदन आवडले.
वैष्णवाच्या संगतीत, योग्याच्या ध्यानात नाही कुठे की, पण महाराजाच्या घरी काम करायले. घाली दंडवत निर्गुणाकार झाला गुणवंत, घाली दंडवत पुजुनिया. जगाचा मालक वैष्णवाच्या संगतीत नांदतो. साधूच्या संगतीत अविनाशी सुख आहे, प्रपंचामध्ये क्षणिक सुख आहे, नाशिवंत सुख आहे. म्हणून सुख नाही ते दुःख आहे, खरं सुख इकडे महाराज. आणि किती दुःख सांगत बसाव संसाराचं. माणसाचे डोके उघडतील नवल नाही, पण मंदिराचे धोंडे फुटत आले. विठ्ठल भयकाप चित्ती भरला असे, सुखच नाही. म्हणून संतांच्या संगतीत सुख आहे महाराज, अविनाशी सुख आहे. जगाचा मालक त्या सुखाला भुलला. संतांचे सुख झाले या देवा, म्हणून सेवा करी त्यांची. आमच्या नाताच्या घरी 36 वर्ष कामगिरी केली नातानं, 36 वर्ष देवानं. 12 वर्षाच्या पटीनं 3 तप केले. 3ऱ्या तपाला उघडं पडलं. नाथ महाराज भक्तपणाला विसरून गेली भक्ती सुखात, आणि देवपणाला विसरले. नाथ देव पूजेला बसले की श्रीखंडानं चंदन उगाळायचं, पात्रात काढायचं, एवढं चंदन. उदकते भरी गंध घासी, सडा समार्जन सोय करी हरी, सोय करी हरी. उदकते भरी गंध घासी, सडा समार्जन. चंदन उगाळायचं, काढून द्यायचं. पडलेले वस्त्र गंगाला नेऊन धुवायचे, तिथून कावड घ्यायची आणि पाणी भरायचं. 4 वाजल्यापासून देवनाथाच्या घरी पाणी भरीत होतं. काय कमाल असेल त्या भगवंताची. 4 वाजल्यापासून पाणी भरायचे. आजही देवनाथ महाराजाच्या घरी पाणी भरतात अद्याप. उद्या षष्टीच्या आदल्या दिवशी पंचमीला जा, षष्टीचा उत्सव असतंय. सगळे नाथ महाराजाच्या घरचे षष्टीलाच गेले. विठाला विठाला. पंचमीला देव पाणी भरतात. बरेच लोक आजही नवसाच्या कावडी टाकतात, रात्री 1 वाजल्यापासून सकाळी दिवस निघेपर्यंत षष्टीला. का नवसा करतात लोक? पोराला नोकरी लागाव, नाताच्या घरी पाणी भरील, पोराला पोरग व्हावं, लेकराचा पाळणा हलावं, नाताच्या घरी पाणी भरील, कावडी येतात. एवढाच आहे रांजण. 1 वाजल्यापासून रात्री दुसऱ्या दिवशी 1 वाजेपर्यंत कावडी चालतात, पण रांजण भरत नाही. देवाची कावडी येऊन पडल्याबरोबर रांजण भरून खळखळ वाड्याच्या बाहेर पाणी जाते, गंगाला लोंढा जाते. आजही नाताच्या घरी देव पाणी भरतात. Fire!
पाणी जागरी चक्र पाणी वाहे अनन्य भक्ती भावे निळावंदी तसे पाहे. आज देव पाणी भरतात नाताचे, आता देव नांदतात. अनुभूती आहे. लातूर जिल्ह्यात अहमदपूर तालुक्यात मोळवण म्हणून गाव आहे. उद्या फाल्गुन वद्य अष्टमीला इस्तू निघते खालून वरी. श्री गुरु मोतीराम महाराजांना आडी खणली होती. आजही तिथं इस्तू निघते महाराज. पावसाळ्यात गुडघ्यात क पाणी साचते आणि आता टिकाव हाणल्याबरोबर खालून कोळसे निघतात इस्त्याचे लाल जरत. आत्ता देव आहे. या अंधश्रद्धा निर्मूलन कायदा काढणारी लोक येडे हळदी. अंधश्रद्धाच कळना कशाला म्हणवते. देवच नाही म्हणते. भगवान म्हणले अर्जुना कोणतं पाप आहे की ह्याचं मलाच विसरून गेले. मीच नाही म्हणाले. आता बघा ना, दसऱ्याच्या दिवशी मोळवणच्या अलीकड पिंपळदरी म्हणून गाव आहे. आंबे येतात शिवारात. नियमाच्या आदली दिवशी आंबे नसतात, दुसरी दिवशी दिसणार. इकडं भजन सुरू झाले की तिकडं झाडाला आंबे येतात. आजही तिथं तो नियम आहे आंब्याचा. श्री गुरु मोतीराम महाराज सहज म्हणले इथं कसे केळीचे खांब लावले ते बघा आंब्याचे फांटे लावले. हे शुभ लक्षण आहे. सप्ताह सुरू झाला की असे लावायचे. त्या दिवशी आंब्याचे फांटे आणले नाही. महाराज सहज म्हणले अरे ते आंबे आणले नाही, फांटे म्हणायचे ऐवजी आंबे म्हणले. ते बसलेली माणसं आडमुठ होती. महाराज ह्या दिवसात आंबे कोण पाहिलेत म्हणले. महाराज म्हणले बघ जाऊन शेतात, ज्या झाडाला पाहिले त्या झाडाला आंबेच. आजू काही त्या नियमाला आंबे येतात तिथं. विठ्ठल विठ्ठल. तसं पैठणमध्ये आजही नाथ महाराजाच्या घरी देव पाणी भरतात. अद्याप जगाचा मालक महाराज कामावरला गडे काम करेना महाराज, पैसे देऊन काम करेना. दोनच घागरीची बोलणे म्हणते, तिसऱ्या घागरीला हात लाईत नाही. जगाचा मालक पाणी भरताय का? संतांचे सुख झाले या देवा, मनवणी सेवा करी त्यांची. 36 वर्ष झाल्या मग उघड पडलं. गंगाला संन्यासी आली होतं. ते संन्यासी मोठं चमत्कारी होतं. त्याला रिद्धी सिद्धी प्रसन्न होती. सिद्धीच्या बळावर सगळं गाव जीव घालावं त्या संन्याशानं. अशी बैठक बसली केवळा. काय असतात गावात माणसं, सगळे माणसं जेवायला आलीत का? नाही हो म्हणले, एक बामण आहे म्हणले येत नाही आपल्या जेवायला. जा म्हणले सांगा माझं नाव त्या बामणाला. लय हकाडी बामण आहे म्हणले, येत नाही जेवायला. रस्त्यानं चल लागलं ना, अंग पायाला चिंदी लागली तर पाणी पिणं म्हणले आंघोळ करते गंगाला जाऊन. आपले तर काचं जेवत आहे, लय सगळं पाळते म्हणले ते. महाराज म्हणले अरे माझं नाव सांगा जा, त्याचा त्याला स्वयंपाक वेगळा करू. आले. ओ महाराज, आमच्या महाराजानं तुम्हाला जेवायला सांगितले उद्या सकाळी 8 वाजता आणि या म्हण. महाराज म्हणले अरे 12 वाजतात माझ्या पूजेला. नाथाची देवपूजा 12 वाजेपर्यंत चालायची महाराज. काय ते देवघर आहे आजबी, 4 खणाचं तर देवघर आहे. बघा ते देवघर काय, ती बैठक आहे नाथ महाराजाची. ते वाडा 4 वाजता दुपारून येऊन कवाई जेवून जाईल म्हणले. एवढ्या बार महाराजाला वागून घ्या म्हणा. जा पुन्हा कवाई येतो जेवतो, एवढ्या बार माफी करा म्हणा. इकडं आले ते म्हणले महाराज त्या महाराजाला कशाला धाडलं जेवायला बोलवायला? ते महाराज म्हणले की अशा महाराजाच्या हातचा अन्न आम्ही खात नाही. दिले की भांडून पेटून. सिद्धीवरला अन्न आम्ही खात नाहीत म्हणाले ते महाराज. महाराजाचं कधी नसते, कधी पण मधातले चमचले भांडण पेटीतात. म्हणून महाराजांना सावध राहावं. विठ्ठल विठ्ठल. ते संन्यासी महाराज तन 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 लागलं करायला. त्या महाराजाला म्हणा तुम्ही तरी जेवाय ना, आम्ही सगळा गाव जेव्हा येतो. हे लोक म्हणले अरे बरं झालं की आहेत नात्या बुडत आहे म्हणले. लय षष्टीचा उत्सव दिमाकात करताय घाल की म्हणून आता गाव जेवू. आले लोक. ओ महाराज उद्याच्याला सकाळी तुम्ही तरी जेवाय चला, ते सगळं गाव तुमच्या इथं जेवाय आले. नाथ महाराज म्हणले अरे एवढं गाव कोणला घडायला जेव घालायला लय जमलं की. किती वाजता? 8ला. ठीक आहे श्रीखंड. जी मालक. उद्या सकाळी 8 वाजता सगळं गाव चुलबन जेवायचंय. जी मालक.
काय करतो स्वयंपाक? ऑर्डर करा मालक. पुरणपोळीचा बेत रात्री 12ला आदन टाकली भंडारवाड्यात. सगळ्या सिद्ध्या बोलिल्या महाराज. अष्टमहासिद्धी कामारी हे दास. सगळ्या कामाला लावल्या. एक सिद्धी दिसणं गेली भगवान चक्रला गेल्यावर. रात्री 12 वाजता फिरायला देव सगळ्या कामं करायल्यात का? एक दिसलीच नाही. ती खाली गंगाला होती संन्याशाच्या झोळीत. गेले भगवान खाली गंगाला. बेशर्मेचा फोक मोडला की झडकून बरी हिरवी पिवळीच केली. वाड्यात आणून पुरण वाट्यालाच बसविली कोपऱ्यात. होय पलीकड. सकाळी संन्याशी आले तर स्वयंपाक चक्रडी. पुरणपोळीचा बेत म्हणलं का ती पुरणपोळी असते का? पुरणपोळी म्हणलं की दूध तूप कढी आमटी भजे पापड कोशिंबिरी सगळा स्वयंपाक किंवा ते संन्यासी म्हणाले एवढा स्वयंपाक कोण केला असेल रे बा? सकाळी ढाळजला येऊन बसले ना असं वाकून बघाले तर सगळ्या सिद्ध्याच कामं करायला. हे गारच झालं. एका सिद्धी गाव झुकवायला म्हणला इथं तर सगळ्यात दिसायला. ढाळजला बसल्या बसल्या विचार करायला आपली गेली काय बुवा. अशी झोळी फाकून बघायला हलकी फुतुंग झोळी काहीच नाही मधा. तिकडं वाकून बघायला वल सावलीला बसली पुरण वाटायला. हे खून व्हायले. त्या सिद्धीनं सांगितलं तुंबड्या का मालक दारात उभा आहे. पाहतोय तर दत्तात्रय दिसायले चोपदार केला. दत्ता चोपदारी करी निळा म्हणे देव राबे ज्याचे घरी. दत्ता चोपदारी करीत असे. दत्तात्रय दिसायले. ते गेले हात जोडायले. भगवान तुम्ही? दत्तात्रय म्हणले गब्बस मालक मध्ये आहे. साष्टांग दंडवत टाकलं नाथ महाराजा पुढं संन्याशानं. नाथा कोण आहे आपल्या इथं कामाला? श्रीखंड्या बोलवा. आले जवळ श्रीखंड्या. संन्याशानं ओळखीलं. श्रीखंड्या नसून प्रत्यक्षात परब्रह्म. नाथा आपल्या इथं देव राबत आहे श्रीखंड्याच्या रूपानं. नाथ महाराजांना अंतर्ज्ञानानं पाहिलं. प्रत्यक्षात ब्रह्म राबायले. देवाला सांगितलं नाथानं देवा करू द्या मला भजन. व्हा बाहेर. हाताला धरलं गंगाच्या पलीकडे नेऊन सोडलं. महागार येऊन ढाळजला पाहिले तर तसंच दिसाले. परतुनी पाहे तो घरा भितरी. नाथ महाराज म्हणले देवा काय एवढं राबता? कीर्तनाची देवा आवड मोठी म्हणून एका जनार्दने घातली मिठी. देव म्हणे माझे पुर तसे कोड संगती या गोड वैष्णवाची. वैष्णवा घरी देव सुखावला नवजे दौडुनी बाहेरी घातिला. संतांचे सुख झाले या देवा मनवून सेवा करी त्यांची. म्हणून सुख एक हेची ठाई बहुपायी संतांची. विठाल विठाल मनवून केला वास म्हणून आम्ही त्याच्या चरणापाशी वास्तव्य केलं. आता नाही नाश या सुखाचा नाशच कधी नाही. अविनाशी सुख आहे म्हणून आम्ही वास्तव्य केलं. एकदा साधूपाशी बसलो महाराज की न करावी हाला चाली. बरेच माणसं म्हणतात आजवर आमचं महाराजाचं जमलं आणि आता फिसकल. आता त्या वळ्या फुकल्या कद्या महाराजा. हरिजना सवे भेटी न हो अंग संग तुटे. तुका म्हणे जिने अन भले संत संगष्टने. म्हणून संगत संतन की करले जलंकास. बरवा बरवा संत संगन फिटे पांग जन्माचा. पांगत फिटत आहे. त्याच्यापाशी एकदा गेले की हालचाल करू नये. हालचाल म्हणजे अंग हलवायचं नाही का? न करावी हालाचाली म्हणजे ते म्हणतील तसं राहा. साधूच्या संगतीत गेले की साधू म्हणतील तसं जीवन व्हायचं महाराज. कधी साधूचा जाच बी होते. काय काय कधी कधी महाराज फनफन बी करतात पण त्याच्यात उतरत जा. कशासाठी फनफन करतात? तुझ्या हितासाठी करे वस. आपल्या हितासाठी वसवस करतात. मस्त शिखा राखायची असं घालायचं नाही खैर भांड.
धोतर नेसायचं आणि टाळ घेऊन उभं राहायचं, मांडी घालून कीर्तन ऐकायचं नाही. विठाला विठाला कीर्तनाचे नि नट नाचे, मग नाचले व्यवसाय. प्रायश्चित इकडं नटाव माणसं वरात तिथंच नटतात. विठाला विठाला त्याच्या मनासारखं राहा. कधी वसवस केलं तरी आपल्या हितासाठी नाही. लय रागावला म्हणला महाराज, अरे साधू आपल्यावर रागावले तर आपल्यातली अवगुण निघून जातात. विठाला काही जरी साधूचा जात असेल तो जात सण करा, न करावी हाला चाली, निष्ठा कधी ढोळ द्यायची नाही. काय त्या महाराजाच्या नादी लागलास म्हणला, जाऊ दे, मतांतरा नाही दिला मान. किती कोणी मत देऊ द्या, त्याच्या मताला मान द्यायचा नाही. मतांतरा नाही दिला मान. काय केलं, हृदय धरिले श्रीहरीचे चिंतन वो. रात्रंदिवस त्याच्या संगतीत राहणं म्हणजे रात्रंदिवस प्रभूचं चिंतन करणं. सतत ज्ञानेश्वरी बघत जाऊ, गाथा बघत जाऊ, रामायण बघत जाऊ. काय साधू संतानं ग्रंथ केले महाराज आपल्यासाठी केले, पशुसाठी नाही. आपण त्या ग्रंथाकडे लक्ष द्यावं. संती सांगितले ते केले जतन, नाही आज्ञा त्यांची केली उल्लंघन. मतांतरा नाही दिला मान, हृदय धरिले श्रीहरीचे चिंतन न करावे हाला चाली, म्हणून निवारले चिंता हे. त्याच्या म्हणण्यासारखं आम्ही जीवन वाहून घेतलं म्हणून आमची चिंता हरली. काय चिंता होती तुम्हाला महाराज? तुम्हालाही चिंता होती का? महाराज म्हणले होती. काही मी उद्धार पावेल, काही कृपा करेल नारायण. चिंता होती आम्हाला. काही हे विरडे फिटेल, काही तो स्वामी भेटेल, योगा होणे वडील निमेष माने. आज आम्ही जन्म मरणातून मुक्त झालो. त्याचे सरली अरधार आता झाला सुफळ व्यापार. आज जन्म मरणातून आम्ही मुक्त झालो. निवारली चिंता ही विठ्ठल विठ्ठल. तरी जीवनामध्ये आपल्याला साधूची भेट नाही झाली, संतांची भेट नाही झाली. न कळ जर कुठं संत महात्मे आलेले असतील, संतांच्या पायाखाली रजकणाची जरी तुमच्या मस्तकाला धूळ लागली तरी तुमचं भलं होतंय. तुका म्हणे निवेतनो रजकणू लागता. 3 ताप आहेत, आधी दैविक, आधी भौतिक, आध्यात्मिक. शारीरिक पीडा होऊ लागल्या की आध्यात्मिक म्हणावं. विश्वराचा कोप येत असतो त्याला आदिदैविक म्हणावं. नाही, समाजाकडून पीडा होऊ लागली त्याला आदिभौतिक म्हणावं. साप चावून मरणं आदिभौतिक, बैल देऊन मरणं आदिभौतिक, ईज पडून मरणं आदिदैविक, गारपिट्यात मरणं आदिदैविक, अंगावर झाड पडणं आदिदैविक, घर पडणं आदिदैविक. विठाला विठाला. पॅरलेस झाला आध्यात्मिक, शुगर झाली आध्यात्मिक, नाही बीपी वाढू लागला आध्यात्मिक. विठाला साधूचं दर्शन झाल्यास महाराज एकही ताप राहत नाही. तुका म्हणे निवेतनो रजकणू लागता, म्हणून त्रिविध तापाची झाली बोळवण. देखिल्या चरण वैष्णवांचे ताप जातात, दोष जातात, पाप ताप दैन्य जाय उठाउटी. झाली या भेटी हरिदासाची, आयुष्य बळ नाही अनिकाचे अंगी. तपतीर्थ जगी दान वृत्त, म्हणून साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना. कलियुगी कोणते साधू नाही, पुष्कळ साधू त्या जगात. कलियुगी फार साधू असे थोर कोणते, हृदय निरंतर नामासे अखंड भजन करीत असतात ते साधू. विठाला ते पोशाखा नाहीत ते साधू नाहीत. नुसतं तत्वज्ञान सांगतात पोपटे ते साधू नाहीत. करुणी सायास शिकविते हेला संत म्हणे जाऊ. केवळ समाजासाठी ज्याच्या अंतःकरणात तळमळे ते संत असतात महाराज.
जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविती परोपकारी हे आमचे ज्ञानेश्वर महाराज संत होते. म्हणून नितांत ज्ञानोबारावर तुकोबारावर विश्वास ठेवा आणि आपल्या जीवनाचं भलं करून घ्या महाराज. मग बरवा बरवा संत संग फेटे पांग जन्माचा. काय तुम्ही इच्छा करताल ती इच्छा संत महात्मे पूर्ण करतात. एका जनार्दनी संत पूर्ण करीते मनोरथ, मनवूनी केला वास, नाही नास जाठाया विठोबा. सर्वजण टाळी वाजून भजन करा. बसलेली माणसं उघड टुकू इकडे बघायला लक्ष्मीच्या पुढे सामान ठेवल्यावर करावर यात. ज्याचे हात खाली समजा त्याच्या हातात बांगडे आहेत असे सरळ करा. ते भेतळाच्या कडीचे ते रगत पित्यासारखे असे करू नका. डोळे झाकून पांडुरंगाचे मूर्त आणत ध्यानात आणायची. विठोबा हात खाली. कीर्तन कोणला कळो अथवा न कळो, कळे जा न कळे रे धर्म, ऐका सांगतो रे वर्म. माझ्या विठोबाचे नाम अट्टाहासे उच्चारा. अट्ठासानं देवाचं भजन करा. पण भजन करीत असताना सर्वांना विनंती, पथ्य पाळून भजन करा. व्यसनमुक्त जीवन बनवा, निर्वैर जीवन बनवा. तरुणाला सांगायलो व्यसन करू नका, कोणाचा द्वेष करू नका, मत्सर करू नका. आपला द्वेष दुनियानं करू द्या, आपण कोणाचाच कधी करू नये. निर्वैर व्हावी सर्वभूतासवे, साधन बरवे हेचे कदेव धर्म शुद्ध आचरणे वागा. भजा पांडुरंगा नित्य नेमे. आज तरुण सुधारली तर दुनिया सुधारली महाराज. प्रत्येक तरुणानं गळ्यानं माळी घाला. ज्ञानेश्वरी कळून घ्या. ज्ञानेश्वरी वाचाल तर वाचाल, ज्ञानेश्वरी कळून घ्या. विज्ञान योग आहे पण विज्ञानाची माय ही ज्ञानेश्वरी आहे. आता हे जे आहे नाही हे पुढे लावलंय शूटिंग, ह्याचा शोध ज्ञानेश्वरीत आहे. विजेचा शोध ज्ञानेश्वरीत आहे. मोबाईलचा शोध ज्ञानेश्वरीत आहे. विज्ञान अजून अलीकडंच आहे. बरेच लोक म्हणतात लय विज्ञान योग पुढे गेलंय, विज्ञान सुधारले. सुधारलं नाही, अलीकडंच आहे. ज्ञान सुधारलेलं आहे. गीतेच्या आधारित हा शोध आहे महाराज. संजयाला कुरुक्षेत्रावर काय चालायलंय हे इथं डोळे झाकून सांगत होते, तिथलं इथं दिसत होतं. त्या आधारित तेव्हा हा शोध आहे. कुठलं बी इथं दिसायले, इथलं कुठेही दिसायले. इजेचा शोध ज्ञानेश्वर महाराजांना 700 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरीत लिहून ठेवलं. ईज पाण्यापासून तयार होती. आता शोध लागला या लोकांना ज्ञानेश्वरीचा. माऊलीनं काय लिहिलं नाही. बरेच लोक आज म्हणतात विमान निघाले, विमान निघाले. पहिले विमान होते, आताही होते. पहिलं पुष्पक विमान होतं. आताच्या विमानाला इंधन लागाले तेव्हा उडाले. पुष्पक विमानाला स्पर्श केल्याबरोबर उडत होतं. विठ्ठल कुठं काय झाले आजही दिसायले, पण पुढे साधन लागायले. टीव्ही दिसते, मोबाईल लागतंय पुढचं बघायला.
पण पूर्वीच्या काळातल्या लोकांना डोळे झाकले की सगळं कळत होतं कुठं काय व्हायलंय ते. अजून विज्ञान अलीकडे पोहोचलं नाही. म्हणून अज्ञानापेक्षा विज्ञान श्रेष्ठ आहे, पण विज्ञानापेक्षा ज्ञान श्रेष्ठ आहे. ज्ञानापेक्षा भक्ती श्रेष्ठ आहे. ज्ञानानं देव कळल, पण भक्तीनं माणसं देव होतात महाराज. रात्रंदिवस भगवंताचं चिंतन करा, मस्त गळ्यानं माळी घाला, करा हरी भक्ती परलोकील कामा, सोडविल यमापासून या, करा रे बाप्पानो साधन हरीचे, करणीचे करू नका ज्ञानेश्वरे. हरिभक्त परायण नबाजी महाराज, त्यांना साथ करतील अप्पा महाराज लोणीकर. तुका